स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबण्याची चिन्ह आहेत। 20 जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडली आहे। नागपूर, चंद्रपूर या दोन पालिकांमध्ये ही आरक्षण मर्यादा ओलांडली गेली आहे। उद्या सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याची चिन्ह आहेत। राज्यातील 44 नगरपालिका, 11 नगरपंचायती, 20 जिल्हा परिषदा आणि नागपूर, चंद्रपूर या दोन महापालिकांमध्ये 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेल्याचा राज्य सरकारचा अहवाल आहे। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडल्यात। भाग्यश्री, काय अधिकची माहिती? नक्कीच नीलम, उद्या सुप्रीम कोर्टात ही सुनावणी जी आहे ती पार पडणार आहे आणि त्यानंतर पालिका निवडणुकांचे जे भविष्य आहे ते ठरणार आहे। याआधी तेलंगणामध्ये देखील 50%हून अधिक असलेल्या आरक्षणामुळे स्थगिती देण्यात आली होती आणि सध्या राज्यात होत असलेल्या निवडणुकांमध्ये देखील 50%पेक्षा आरक्षण मर्यादा जी आहे ती ओलांडली गेली आहे। विशेष म्हणजे ओबीसी साठी सरसकट 27% आरक्षण लागू केल्याने हा गोंधळ झाल्याचं याचिकाकर्त्यांनी याचिकेत म्हटलेलं आहे। ही याचिका जी आहे ती खुल्या प्रवर्गाच्या 38,000 जागा यामुळे कमी झाल्यात असं याचिकेत म्हटलंय आणि ही याचिका जी आहे ती राहुल वाघ, विकास गवळी यांच्यासारख्या जवळपास 26 जणांनी याचिका दाखल केलेली आहे। न्यायमूर्ती सूर्यकांत आणि जॉयमला बागची यांच्या खंडपीठासमोर उद्या सकाळी ती सुनावणी पार पडेल। मात्र या सगळ्या सुनावणीनंतर नेमक्या निवडणुकांचं काय गणित असणार आहे, काय भविष्य असणार आहे ते निश्चित होणारे मिळेल। जी, धन्यवाद भाग्यश्री आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।